आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। आज 4 समालोचक या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत। तुषार सोनावणे असतील, अक्षय साटम असतील, त्यानंतर महाराष्ट्राचा एक आणखीन गोड आवाज सध्याच्या घडीला कालच्या दिवसामध्ये आपण मीरा भाईंदर बिग बॅश प्रीमियर लीग जी सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, संदीपजी गावड दादा हे देखील आज या स्पर्धेला जॉईन झालेत। अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण दादांचा आवाज ऐकत आहोत। अग्रसेना अध्यक्ष कैलाजी पाटील येतच आहेत, त्यांची देखील एक सगळ्यात मोठी स्पर्धा जी विरारच्या मैदानावर होत असते त्या मैदानावर देखील प्रशांत आंबवडे असू द्या किंवा संदीप गावड असू द्या यांचा आवाज सातत्यपूर्वक त्या स्पर्धेमध्ये ऐकण्यासाठी मिळतोय। वन ऑफ द ग्रेट समालोचक, एक जुने जाणते अनुभवी, म्हणजेच ज्यावेळी म्हणायचं गेलं भालचंद ठाकूर होते, ज्यावेळेस आकाश सर होते त्यावेळेचे समालोचक संदीप गावड। लक्षात ठेवा, संदीप मोरे, संदीप गावड यांची मी नावं का घेतोय कारण ही पूर्वीचा जो काळ, जुचंद्र क्रिकेटचा पूर्वीचा जो काळ होता तो या समालोचकांनी गाजवलाय। त्यानंतर अक्षय साटम, कल्पेश भोईर हे समालोचक पुढे आले। लक्षात ठेवा, या जुचंद्र परिसरामध्ये मात्र संदीप गावड खरोखरच एक जुने जाणते अनुभवी समालोचक आहेत। त्यांनी देखील आमच्यासोबत बऱ्याचदा काम केलं आहे, त्यांच्यासोबत देखील आम्ही बऱ्याचदा काम केलं, त्यांच्याकडून देखील भरपूर मार्गदर्शन आम्ही बऱ्याचदा स्पर्धेमध्ये घेतलेलं आहे। त्याच्यामुळे भरपूर काही नक्कीच ज्या आठवणी आहेत संदीप गावड यांच्या या जुचंद्रच्या क्रिकेट सोबत त्या कदाचित ते शेअर करतील या स्पर्धेमध्ये। चेक नक्कीच चांगल्या आठवणी आपण ताज्या केल्या। मात्र थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचं शुभागमन होणार आहे। कुमार आशुतोष भरत पाटील, अग्रसेना वसई तालुका युवा अध्यक्ष साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे। यांनी त्यांच्या समवेत किरू पाटील, रील स्टार विरार या आपल्याला सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहे। तर कुमार आशुतोष भरत पाटील, अग्रसेना वसई तालुका युवा अध्यक्ष साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल आणि किरू पाटील, रील स्टार विरार यांचं आपल्याला नक्कीच शुभागमन होताना दिसेल। थोड्याच वेळात पाहुण्यांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद अक्षय। आणि हे भावेश पुणेकर यांच्यावरील प्रेम आहे असंच आपण म्हणू शकतोय, कारण सदिच्छा भेट देण्यासाठी खास करून या स्पर्धेला येत आहेत ॲडव्हेंचर्स बॉईज आयोजित आपण पाहतायत। निधी हिच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे। संस्थापक अध्यक्ष 2024 हा क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहत आहोत। रविवारी सेमीफायनल आणि फायनल असेल, मात्र एक प्रेक्षणीय मॅच देखील असेल पोलिसांची। पोलीस दल देखील या ठिकाणी खेळणार आहेत। लक्षात ठेवा, रविवारच्या दिवसामध्ये मॅच ऑन शिवतेज स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतायत एकविरा स्पोर्ट्स, या दोन संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय। शिवतेज स्पोर्ट्स म्हटलं तर नचिकेत घरत यांना विसरता कामा नाहीये। भाई या नावानं उल्लेख केला जातोय नचिकेत घरत यांचा। ऑफसाईडला चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी। स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या। रोहित निकम या खेळाडूला आपण पाहतोय आणि ऋतिक भोईर या खेळाडूला पाहतोय। रोहित निकम यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर भरपूर अनुभवी असा खेळाडू आहे शिवतेज या टीम मधील। लेजंड खेळाडू असं म्हणू शकेल मी, कारण अंडरआर्म क्रिकेट मधला तुषार मी लेजंड खेळाडू म्हणू शकतो, वयाने नाहीये पण अंडरआर्म क्रिकेट मधला लेजंड खेळाडू रोहित निकम भरपूर म्हणजे कसलेला खेळाडू, अंडरआर्म क्रिकेटमध्ये कसलेला खेळाडू आहे रोहित निकम। भरपूर वर्षांपासून रोहित निकम एक गावदेवीचा फॉर्मॅट असो, खुल्या गटातून देखील चांगले क्रिकेट खेळतोय। अगदी सिद्धिविनायकचं मैदान असो, गावदेवी युवा मंडळ वाकीपाड्याचं ते मैदान असू दे किंवा हे सिद्धिविनायकचं मैदान, प्रत्येक मैदानावरती जर पाहिलं तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले। पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर रोहितने थोडासा नाराजी व्यक्त केले, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली। नक्कीच समोर चिकन स्टॉल देखील आहे, फास्ट फूडची सुविधा आहे, टुनटुन चिकन सेंटर, तर तिकडे जाऊन तुम्ही कमी दरात आस्वाद घेऊ शकता। चिकन फ्राय असेल, चिकन पाव असेल, फास्ट फूड आणि तुम्हाला पौष्टिक चिकन पाहायला मिळेल तिकडे। तर स्वखर्चाने जा, समोरच आकाश चव्हाण आणि ते बसलेले आहेत झाडाखाली, तिकडे तो स्टॉल लागलाय। थँक्यू अक्षय, चांगली माहिती अक्षय साटम यांच्याकडून। सर्व जे क्रीडा रसिक या ठिकाणी आलेले आहेत, सर्व खेळाडू या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी आहे। तर उत्तमरित्या तुम्हाला जेवणाची व्यवस्था तिथे आहे, चिकन आहे, काही फास्ट फूड आहे, सगळ्या काही वस्तू इथे अवेलेबल आहेत। तुमची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, प्रयत्न चांगला, एफर्ट जबरदस्त लावला गेला होता। हा जर कॅच कॅरी केला असता तर नक्कीच या स्पर्धेमधील आणखीन एक कॅच, एक दर्जेदार कॅच म्हणून नक्कीच घोषित केला गेला असता। धावसंख्या फलकावर झाली आहे ती 8। संदीपजी गावड आणि अक्षय साटम यांचा आवाज आपण मगासपासून ऐकत होतात। खूप सुंदर समालोचन। अक्षय साटमच्या विषयी म्हणायचं गेलं तर खरोखरच अंडरआर्म क्रिकेट पासूनच अक्षय साटमनं समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, त्यानंतर मात्र हे नाव गाजलं गेलं, हे नाव गुंजलं गेलं म्हणजे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अक्षय साटम यांच्याविषयी म्हणायचं गेलं ना। आता तर मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा
ते लक्षात ठेवा. अटेम्प्ट करतायत, स्वतः समालोचन करतायत त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. अक्षय साटम अक्रॉस क्रिकेट स्टेट चेंडू होता, सरळ हाताने चेंडू हाताळला होता. रोहित निकम यांना मात्र हा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चुकीचा निर्णय मी म्हणे रोहित निकम यांचा. धावसंख्या 9. बॅटचेज इथे देखील मलिंग आहेत मला वाटतं एसटी रक्षक. चुकी होता ना या ठिकाणी. चांगला चेंडू हा देखील डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला होता गोलंदाजांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटक या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच बिनबाद 10 धावा. संस्थापक चषक 2024 पर्व आपण 8वं पाहतोय. 8 वर्ष सलग ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवात नक्कीच दुसऱ्या ठिकाणावरून झाली होती, मात्र हा प्रवास जबरदस्त आहे. या प्रवासाचा जर आपण विचार केला तर या प्रवासामध्ये कधीही कमतरता जाणवली नाहीये. खास करून तुषार, हा प्रवास ज्याप्रमाणे पुढे चालला आहे त्याप्रमाणे या प्रवासामध्ये फक्त प्रगती आणि प्रगतीत होत चाललेली आहे. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी लाविण्य, काही ना काहीतरी वेगळंपण भावेश पुणेकर या स्पर्धेमध्ये नेहमीच आणतात. नक्कीच मोहनदादा पाटील यांचा फार मोठा पाठिंबा सातत्याने भावेश पुणेकरांच्या मागे जरूर पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव ही जी स्पर्धा आहे संस्थापक चषक या नावाने ही वेगाने जर पाहिलं तर झपाट्याने एक मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचेल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील ही मानाची स्पर्धा म्हणून आपण सातत्याने उल्लेख या स्पर्धेचा आपण जरूर करतोय. हो, यावेळेला जर पाहिलं तर सूरज मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त वाईट हाताळले होते, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती वाईट हाताळला. त्यानंतर निर्धाव चेंडू सूरजने कमबॅक केले. ऋतिकसाठी या पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न रोहित डेंजर एंडला होते आणि येस पंचांचा इशारा आलाय. फलंदाज होतील बाद. धावचीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागला गेलाय. टीम शिवतेज स्पोर्ट्स या संघाला परतावा लागेल. रोहित निकम बॅक टू दी पवेलियन. डीजे भरपूर चर्चेत असलेले गाणं मोहनबाई पाटील यांचं हे टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत डीजेने पोहोचवलं. थँक्यू डीजे नयन. खरोखरच मी काल देखील हा उल्लेख केला होता की मोहनदादा पाटील हे नाव नाही त्या ब्रँड झालेलं आहे आणि मोहनदादा पाटील बनणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. त्यासाठी मेहनत, त्यासाठी कष्ट करून मात्र मोहनदादा पाटील हे नाव मिळवलंय आणि अनेक 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 मी म्हणेल लोकांच्या हृदयामध्ये हे नाव नक्कीच बसलं आहे मोहनदादा पाटील. मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावसंख्या पडकावर आहे ती म्हणजे 13. रोहित निकम आउट या ठिकाणी बाद झालेले आहेत. स्टेट बॅट खेळायचं होतं, स्टेट बॅट खेळायचं होतं. इनफिल्डच्या वरून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. लॉंग ऑनचं क्षेत्र जे आहे डीप मधलं ते पूर्णतः ओपन दिसत होतं आणि त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. हा प्रयत्न फसला गेला. क्लीन बॉल, दांडी गोल. मिस्टर संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. धन्यवाद डीजे रवीजी वाघमारे यांचं शुभ आगमन. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचं देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये मुलाचा वाटा जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 13च्या घरामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. 13 धावा 2 गडी गमवल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतात. वेलकम रवी वाघमारे, आपलं हार्दिक स्वागत. सध्या आराम करतायत आजच्या दिवसात आणि लवकरच गुड न्यूज येणार आहे. 16-17 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन वीक मध्ये त्यांचे 2 ते 4 हात होतील. कुमारवरून श्रीचा प्रवास होणार आणि लवकरच विवाह गठबंधन मध्ये रवीचा प्रवेश होणार आहे. तर त्यांना देखील पुढील आयुष्य करता शुभेच्छा असतील. 16 आणि 17 फेब्रुवारी 16-17 फेब्रुवारी सर्व क्रिकेटर्सनी यायचं आहे रवीच्या लग्नाला. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन रवी वाघमारे. खूप शुभेच्छा असतील सर्व क्रीडा रसिकांकडून तुम्हाला की 2चे 4 हात होत आहेत. कुठेतरी विवाह गटबंधनामध्ये रवी नक्कीच बांधला जाईल. म्हणजेच वैवाहिक सुख जे आहे ते रवीच्या नशिबात येत्या
फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. अभिनंदन. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावसंख्या 16 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. अंडरआर्म क्रिकेट कालच्या दिवसामध्ये मी खास तुषार हा देखील उल्लेख केला होता की अंडरआर्म क्रिकेट खेळायचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये? तुमचा फिटनेस. तुमचा फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठमोठी धावसंख्या उभारायची असते, त्याच्यामध्ये मोठे फटके कमी, पण रनिंग बिटवीन द विकेट जास्तीत जास्त धावा अंडरआर्म क्रिकेटमध्ये धावून काढल्या जात आहेत. त्याच्यामध्ये तुमचा फिटनेस फोकस करणं खूप गरजेचं आहे. कारण एक माहिती मगाशी माझ्यापर्यंत पोहोचली गेली की ऋतिक भोईर हा जो खेळाडू आहे तो मगाशी रिटायरमेंट घेतली होती त्यानं. इतकी मोठी धावसंख्या त्यांनी पहिल्या मॅच मध्ये बनवली होती. मला वाटते 16 चेंडूमध्ये 30 धावा काहीतरी ऋतिक भोईरनं बनवल्या होत्या. त्याच्यानंतर रिटायरमेंट का तर त्याला थकवा जाणवला मैदानाच्या आतमध्ये. तर या गोष्टीकडे थोडंसं ऋतिकनं लक्ष द्यायला हवं. कारण एक यंग टॅलेंट आहे, युवा खेळाडू तुम्ही आहात आणि युवा खेळाडू ज्यावेळेस 6 षटकं खेळपट्टीवर उभा राहू शकत नाही याचं देखील कारण शोधणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे रोहितनं लक्ष द्यायला हवं. धावसंख्या फलकावर आहेत, ऋतिकनं लक्ष द्यायला हवं. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजेच 16 धावा. षटक पूर्ण झाले ते 2. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी गोलंदाज येतोय तो म्हणजेच मिस्टर किसन. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही काही जी नावं आहेत ती गाजले. त्याच्यामध्ये मी मलिंगाचं नाव घेईन, मलिंगाचा उल्लेख घेईल. कारण प्रत्येक क्रिकेटमध्ये काही असे क्रिकेटपटू आहेत ज्यांची नावं उच्च स्तरावर घेतली जातात. त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा फॉर्मॅट तुषार ज्याप्रमाणे भावेश पुणेकरचं तू नाव घेऊ शकतोस. त्यानंतर म्हणायचं की रोहित निकमचं तू नाव घेऊ शकतोस, रवी वाघमारे यांचं तू नाव घेऊ शकतोस. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांनी ती एक वेगळी छाप तुषार सोडली आहे, लक्षात ठेव. सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जाते आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. याच परिसरातून बिलॉंग करत असताना मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. परंतु शेवटी स्पोर्ट्स चंद्रपडा संघाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. कारण की जर पाहिजे तर संपूर्ण यंग टॅलेंट या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील क्रिकेट एक अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते. परंतु एकविरा स्पोर्ट्स वाकीबाडा या संघाला विसरून चालणार नाही आहे. याच मैदानावरती कित्येक ट्रॉफीज त्यांच्या नावावरती राहिल्या आहेत. म्हणजेच ही मॅच रफ अँड टफ आपल्याला जरूर पाहायला मिळते. किसन स्टेप खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी होईल. आणि पहा अंडरआर्म क्रिकेट हे जलद क्रिकेट मानलं जातं, आपण पाहिलं जरूर. फेकी ॲक्युरेट झाली, एकच धावे ठिकाणी मिळाली, एके धावेने संघाची धावसंख्या 20. नक्कीच जलद क्रिकेट T20 आपण ज्याप्रमाणे पाहतोय त्याप्रमाणे हे क्रिकेट फास्टेस्ट क्रिकेट आहेत, लक्षात ठेवा. अंडरआर्म क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर आणखीन एक जर तुषार मला सांगायचं गेलं या चेंडूनंतर नक्की त्या विषयाकडे तो इनफिल्डच्या वरून यावेळेस कव्हर क्लिअर करायचा होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. त्या ठिकाणी 2 धावा इथे देखील मिळतील. आज टेनिस क्रिकेट इतकं पुढे गेलेलं आहे तर अखिल भारतीय टेनिस क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. आज टेनिस क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर 40+ क्रिकेटच्या दिशेने देखील मी वळतोय. आपण ऑल इंडिया स्पर्धा देखील पाहिली आहे, ISPL लीग देखील आपण पाहिली, 10PL देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा पाहिली. इथे मात्र फलंदाज बाद होईल, कुठेतरी रनवे कमी पडला गेला. इथे मात्र ऋतिकला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. आजच्या काळामध्ये आज जी स्पर्धा सुरू आहे 17 डिसेंबर पासून स्पर्धेला सुरू झाली तर ऑल इंडिया 40+ ही देखील स्पर्धा सुरू झाली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑल इंडिया 50+ ही स्पर्धा सुरू होत आहे. तर ऑल इंडिया अंडरआर्मची स्पर्धा का होऊ शकत नाही? होऊ शकते. कदाचित ते देखील प्रयत्न केले तर ते देखील होऊ शकेल. कारण ही जे स्टार खेळाडू आहेत अखिल भारतीय स्पर्धांमध्ये अनेक नामांकित खेळाडू खेळत आहेत. हे अनेक नामांकित खेळाडू याच अंडरआर्म क्रिकेटमधून पुढे गेलेत. त्याच्यामुळे एक अखिल भारतीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा देखील व्हायला हवी, त्याचा देखील ऑप्शन व्हायला हवं आणि त्यासाठी देखील कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, इतकी नक्कीच मी म्हणू शकतो. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 23. काय म्हणशील याविषयी तू तुषार? ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गावाची एक प्रीमियर लीग आपण बघतायत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जितेंद्र प्रीमियर लीग देखील आपण पाहतोय. परंतु ज्याप्रमाणे उल्लेख केला ते 40+चा नक्कीच अंडरआर्म मधून देखील जर पाहिलं तर ओपन संपूर्ण प्रीमियर लीग होणं आवश्यक असेल. कारण की त्यामधून दिसतील जे नवनवीन तारे सितारे मुंबई असतील, मुंबईच्या बाहेरून येणारे जे खेळाडू असतील ते अंडरआर्म मधून पुढे जात असतात, ते नक्कीच आपल्याला त्या अंडरआर्म क्रिकेटमधून दिसून येतील. तुषार नक्कीच चेंडू टाकून झालेले आहेत ते नक्कीच 4 चेंडू. कारण अंडरआर्म क्रिकेटचा मी उल्लेख का केला मित्रांनो, कारण याच अंडरआर्म क्रिकेटनं भरपूर स्टार खेळाडू दिलेत. मिस्टर स्टोक आहे, मागे मात्र सेफ हँड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर सूरज, चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक धक्का या ठिकाणी
शिवतेज या टीमला मिस्टर सोनू परतीच्या मार्गी आउट. हा प्रवास अंडरम क्रिकेटचाच प्रवास आहे, लक्षात ठेवा. अक्षय सोनी म्हणा, मीरा भाईंदर परिसरात एक नामांकित खेळाडू म्हणा, त्यानंतर म्हणायचं थॉमस डायस जो लखवा क्रिकेट मधून पुढे आलाय, त्यानंतर म्हणायचं गेलं तर बाहुबली अखिल भारतीय खेळाडू आहेत सुमित डेकले, अंडरम क्रिकेटमधून ते वर आलेत. लक्षात ठेवा जे भरपूर मोठमोठे खेळाडू आहेत ते अंडरम क्रिकेटमधूनच पुढे आलेले आहेत. नक्कीच हा देखील प्रयत्न कदाचित भावेश पुणेकर करू शकतील. पालघर जिल्हा अंडरम प्रीमियर लीग हे देखील आपण करू शकतो. पालघर जिल्हा अंडरम प्रीमियर लीग भावेशनं जर मनावर घेतलं तर पालघर जिल्हा अंडरम प्रीमियर लीग होऊ शकेल. धावा जाईल फलकावर, त्या म्हणजेच 23 धावा. कारण हे प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. अंडरम क्रिकेट हे प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्ही गल्लीमध्ये खेळू शकता, आपल्या घराजवळ खेळू शकता, आपल्या अंगणामध्ये खेळू शकता. त्याच्यामुळे हे टेनिस क्रिकेट जगताला लाभलेलं हे प्लॅटफॉर्म आहे. लक्षात ठेवा ही सुरुवात आहे, ही पहिली आहे, पहिली पायरी आहे अंडरम क्रिकेट. आणि या पायरीच्या माध्यमातूनच आपण आपल्या शिखरापर्यंत पोहोचू शकाल, जे अखिल भारतीय स्पर्धा आपण खेळू शकाल. वाईटचा इशारा पंचांचा, आउटसाइड लेग स्टंप चेंडू हाताळला गेला. अवंत धावेमध्ये भर, धावसंख्या फलकावर झाली ती म्हणजे 24. इनसाइड आउट खेळायचं होतं, फटका फसतोय. मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. आणखीन एक धक्का शिवतेज टीमला बसतोय. विकेट डाऊन, आउट. नक्कीच या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं शुभागमन होतंय. कुमार आशितोष भरत पाटील अग्रिसेना वसई तालुका युवा अध्यक्ष साहेबांचं होते शुभागमन. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत रेल स्टार किरू पाटील यांचं देखील शुभागमन होते. सर्व पाहुण्यांचं जोरदार टाळ्यांनी करूया हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं आगमन झाले. किरू पाटील रील स्टार आणि अग्रिसेनेचे वसई तालुका युवा अध्यक्ष आशितोष भरत पाटील साहेबांचं होते या ठिकाणी शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय आशितोष भरत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळते. अग्रिसेना वसई तालुका युवा अध्यक्ष आणि किरू पाटील यांना बघू शकता तुम्ही. रील स्टार, भरपूर फॅन फॉलोईंग आणि एंटरटेनमेंट करण्याचं काम ते देखील करतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांच्या वतीने. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आशिषजी आपलं या ठिकाणी सरस स्वागत. आणि तिरुजी पाटील आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भावेशजी पुणेकर यांच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा आपलं सरस स्वागत. मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय. आपल्या माहितीसाठी ही मॅच जी सुरू आहे ही शिवतेज स्पोर्ट्स वर्सेस एकविरा स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने निघून जातोय. धावा इथे मिळतील त्यातून. महत्वपूर्ण मॅच क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच ही मॅच आहे. इथून जिंकलात तर नक्कीच संडे रविवारी तुम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल. टॉप 6 मध्ये आपलं पदार्पण होईल. टॉप 6 मध्ये आपण आपला संघ क्वालिफाय होईल. ऑफसाईडला पंच केलं गेलं. स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू ठरवला, तो क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतो त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजेच एकूण धावा झालेल्या आहेत त्या 30. तिरुजी पाटील भरपूर कॉमिक आपण रील त्यांचे पाहतो, इंस्टाग्राम असू द्या, आणि भरपूर चर्चेत आहेत, फेमस आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. फॉर्मेसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये, कारण बॅकफुटला यासाठी गेला होता कुठेतरी. इनसाइड आउट फटका एक्झिक्यूट करायचा, त्यामुळे चेंडू आत आला, टर्न घेतला, वळण घेतलं चेंडूनं, आणि हा चेंडू मात्र पॅडवर आदळला असता. चांगल्या प्रकारे डिफेन्स केलं, सिंगल इथे कन्वर्ट केला गेला. धावा संख्या फलकावर झाली ती म्हणजेच 31 धावा. JTC लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जोडलेल्या तमाम श्रोत्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. JTC लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. आपण जर या चॅनलवर जुने असाल तर लाईक केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. चांगला प्रयत्न आहे, कारण आपल्या अग्री भूमिपुत्राचं हे चॅनल आहे JTC लाईव्ह, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नक्कीच या चॅनलला देखील जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल याकडे देखील लक्ष द्या.
चांगला फटका आहे, अपन पुलचा फटका फसतोय. फुल फोर्स न खेळायचा होता, हा फुल फोर्स न फटका खेळला असता तर इनफिल्डच्या वर म्हणजे मिड ऑफच्या वरून हा फटका कदाचित जाऊ शकला असता, चौकार मिळू शकला असता. मात्र अपन पुलच्या माध्यमातून हा फटका कन्वर्ट केला गेला, एक्झिक्यूट केला गेला. इथे मात्र फलंदाज फसला गेला. बॅटरी इथे बाद होतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 31. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 आपण जरूर बघतायत. या जाऊया अक्षय साटम यांच्याकडे, जे मुख्य व्यासपीठावरती पाहुणे आलेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पाहुण्यांच्या माहिती करता ही स्पर्धा आहे अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप. मोठी सर्वात स्पर्धा नायगाव पूर्व पट्टील भावेशजी पुणेकर यांचा हे सर्व मेहनत आणि मोहन दादांचा पाठिंबा या स्पर्धेला नेहमीच राहिला. ॲडव्हेंचर बॉयचा चांगला सपोर्ट, निर्वी स्पोर्ट, निधी स्पोर्ट यांचा चांगला सपोर्ट. पाहुणे उपस्थित आहेत आशुतोष भरत पाटील अग्रिसेना वसई तालुका युवा अध्यक्ष आपण पाहू शकता. किरू पाटील व्हील स्टार आपल्याला पाहायला मिळतात आणि अनिजी केदारे या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभव खानजोडे मनवेलपाडा विभाग अध्यक्ष अग्रिसेना, विशाल वाघेला आणि यश खांबे ही संपूर्ण पाहुणी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम, आपण आलात, आपलं आम्ही स्वागत करतोय. थँक्यू अक्षय आणि आशुतोष जी पाटील साहेब यांच्या माहितीसाठी. ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आशुतोषजी, या स्पर्धेमध्ये नफा हा शब्द मुळीच नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही मिळतं ते फक्त आणि फक्त अनाथ आश्रमामध्ये दान केलं जातं. अशी एकमेव अंडरम स्पर्धा भावेशजी पुणेकर अँड कंपनी, ॲडव्हेंचर बॉयज आणि द ग्रेट मराठा यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी केलं जात आहे. हे आपल्या माहितीसाठी मी नक्कीच सांगू इच्छितो. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 36 धावा, 36. 36चा आकडा पुन्हा एकदा पुढे येतो या ठिकाणी पाहायला. मलिंगा ट्रॅकवर खूप मोठं नाव आहे. हा देखील एक कसलेला खेळाडू आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एक तुषार की पुराणा चावल, तर त्याप्रमाणे हा पुराणा चावल आहे अंडरम क्रिकेट मधले. मलिंगा वन हँड चेंडूला फील्ड केला गेला, चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली फलकावरती म्हणजे 37 धावा. पहिली मालिकावीर ज्यावेळेस एलईडी टीव्ही या ठिकाणी ठेवण्यात आली होती, ती एलईडी टीव्ही भावेश पुणेकर यांना दिली गेली होती मालिकावीरच्या माध्यमातून. त्यावेळेस देखील आशुतोषजी ती एलईडी टीव्ही भावेश पुणेकर यांनी जे वयोवृद्ध अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमाला ती टीव्ही मी म्हणे दान केली होती. अशी एकमेव स्पर्धा अंडरम क्रिकेट. आज बहुतांश ठिकाणी ज्या स्पर्धा होत असतात तुषार, या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही नफा मिळतोय त्या नफेतून असे बरेचसे आयोजक आहेत, सांगण्याची गरज नाही आहे आणि हे 100% सत्य आहे. असे बरेचसे आयोजक आहेत ते त्या नफ्याच्या माध्यमातून पिकनिक टूर करतायत. लक्षात ठेवा, टूरला जात आहेत, एन्जॉय करतायत. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही नफा होतोय तो नफा फक्त अनाथ आश्रमासाठीच वापरला जातोय. अशी एकमेव स्पर्धा संस्थापक चषक 2024. धावा झालेल्या त्या म्हणजे 41. इथे फटका, मात्र हा चेंडू अडला जातोय बॅटरला. सिंगल इथे मिळेल. धावा झालेल्या त्या 42 धावा. खूप महत्वपूर्ण ही मॅच आहे, क्वालिफाय होणारी ही मॅच आहे. कुठला संघ क्वालिफाय होईल, टॉप 6 मध्ये कुठल्या संघाचा पदार्पण होईल आणि कुठला संघ वेटिंग लिस्टवर आहे. समीर गरत यांचं झालंय शुभागमन आणि सुदामा गावडे एवन जोडी जे भरपूर नेहमी सपोर्ट करत असतात. प्रत्येक स्पर्धेला त्यांच्याकडून काही ना काही स्पॉन्सरशिप असते जुचंद्र गावमध्ये. तर एवन जोडी यांचं आगमन झालंय. समीर गरत आणि सुदामा गावडे त्यांच्याकडून आलंय सेकंड पारितोषिक. 2 नंबरचं पारितोषिक जे आहे एवन जोडी करून आलंय. सुदामा गावडे आणि समीर गरत आपलं करतोय आम्ही हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत, सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत आहे. ही जोडी अशीच टिकून राहू द्या. शोळे चित्रपटाची जोडी ज्याप्रमाणे आपण पाहिली होती त्याप्रमाणे ही जोडी देखील अशीच राहू द्या आणि नक्कीच चांगलं कार्य या जोडीच्या माध्यमातून देखील होत राहू द्या. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजेच 42 धावा. षटका पूर्ण झाल्या आहेत. ती 5 अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट मिस्टर संकेत गोलंदाजी ट्रॅकवर. काय म्हणशील तुषार? धावसंख्या 42 आहे. येणारे 6 चेंडू अंतिम आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा व्हायला हव्यात? धावसंख्या जर पाहिली तर रोखली गेली आहे. जवळपास 5 षटकामध्ये
55 ते 60 धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे या मैदानावरती. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप आहे ती बॅटिंग या ठिकाणी दिसली नाही. कारण ऋतिक बोईरची पहिली विकेट गेली, तिथून जर पाहिलं तर थोडासा दबाव जाणवला गेला. परंतु 8 चेंडूमध्ये ऋतिक बोईर 13 धावा खर्च केल्या गेल्या. नंतर रोहित निकम असतील, संकेत जाधव आले, त्यांची देखील विकेट गेली. पण निलेश मोरे अजून देखील नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक संकेतला आपण बघतायत. एक वेगवान गोलंदाज आहेत. गोलू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली गेली. ऑन साईडला चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. पाहता पाहता 2 धावा पहिल्या बॉलवरती या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 5 शेवटचे षटक आहे. स्लॉग हिटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मिस्टर शिवम स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवम आहेत. जबरदस्त फटका खेळला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अंडरम क्रिकेट सिंगल डबल बेसिक मानलं जाते आणि त्याच बेसिकवरती शेवटच्या षटकात आता खेळून चालणार नाही. मोठे फटके येणं फार महत्वाची गोष्ट राहील. याही वेळेला चांगला फटका, परंतु डी झोन मध्ये चेंडू निघून जाईल. मिळतील धावा 2. या 2 धाबांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफटकावरती 48. चेंडू फेकून झाले षटक क्रमांक 6 मधून आतापर्यंत 3. म्हणजेच काय तर चांगलं षटक राहिले. कारण की या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये संकेत गोलू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे त्यांना. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा त्याने खर्च केल्या. दर्पणचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला गणेश साठम यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून पंचाची भूमिका या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण जरूर बघतायत आणि हेच पंच सातत्याने जरूर पाहायला मिळते. फुलटच बॉल होता मिस करत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर संधी होती, परंतु संधी हुकली जाते ती म्हणजे फलंदाज शिवमच्या माध्यमातून. आणि पाहता पाहता हा चेंडू निर्धावच्या माध्यमातून 48 धावा धावफटकावरती. पुढचा बॉल जबरदस्त फटका होता. एलिव्हेशन प्रॉपर झाले. बॉल थेट जाईल. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार फलंदाज शिवमच्या बॅटमधून षटकार. बरोबर डीजे जबरदस्त फटका सजवलाय. स्लॉग हिटिंग करावी लागेल. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार जाईल का तर षटकार गेलाय. शिवम लड्डूच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. षटकार जाईल. 6 धावा पहिल्या धावाचा खेळ कंप्लीट झालाय. ज्या धाव्यांची आवश्यकता होती शेवटच्या षटकामध्ये त्या धावा जर आल्यात. शिवमचं कौतुक करावं लागेल बरं सर. संघाची धावसंख्या 60 आणि 61 धाव्यांचं उद्दिष्ट. शिवम नावातच शिव आहे. अक्षरशः मी तर म्हणजे रुद्र रूप बघितलं, तांडव केला त्या ठिकाणी असं मी म्हणू शकेल. शिवमनं शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये आलेले 2 षटकार आणि तो आनंद खेळाडू कक्षामध्ये जर आपण पाहिलं शिवतेजचा तो आनंद, टाळ्या, स्माईल सगळ्या काही चित्र पाहायला मिळालं. कारण या शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या 12 धावा भरपूर महत्वाच्या आहेत शिवतेज टीमसाठी. ही पूर्ण कल्पना रोहित निकम यांना आहे. टार्गेट आपण सेट केलंय या ठिकाणी 61 धावाचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे आणि 61 धावा या ठिकाणी विजयासाठी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे एकविरा स्पोर्ट्स या टीमला. ऐकूया आपण सुमधुर संगीत, त्यानंतर जाऊया या पुन्हा एकदा या इनिंगच्या दिशेनं. लक्षात ठेवावी, वारंवार सूचना करतोय आम्ही. दोन्ही खेळाडू कक्षमध्ये 10 चेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यावर फक्त खेळाडूच बसतील. अन्यथा प्रेक्षक वर्ग किंवा त्यांचे सपोर्टर असतील त्यांना प्लीज विनंती करतोय खेळाडूंनी खालती बसू नका, अन्यथा 5 धाव्यांची पेनल्टी असेल. लक्षात ठेवा. टीम एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. शेवटचा आणि अंतिम कॉल आजच्या दिवसातील. दोन्ही संघाला मी विनंती करतोय चला टॉस करण्याकरता 2 कॅप्टन येतील. लुझर मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही टीम एक मॅच हरल्यात, मात्र इथे संधी आहे. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. एकदा हरलात तरी सुद्धा लीग फॉर्मॅट नुसार तुम्हाला संधी आहे. निर्वी स्पोर्ट आपला कॅप्टन पाठवा आणि त्यांच्या अपोजिट स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा, निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा असा मॅच पाहायला मिळेल. प्रमुख पाहुणे आहेत या ठिकाणी अग्रिसेना वसई तालुका युवा अध्यक्ष कुमार आशितोष भरत पाटील साहेबांना विनंती करेन की आपले शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर व्हायचंय. चला कॅप्टन क्विक फास्ट. एक इनिंग नंतर आपल्याला ठाऊक आहे की लगेच टॉस होतो. डिसिप्लिनचं दुसरं नाव ही स्पर्धा आहे. शिस्तबद्ध स्पर्धा, शिस्तप्रिय स्पर्धा, नायगावची मानाची स्पर्धा या पालघर जिल्ह्याची
आपल्याला पाहायला मिळते आणि पाहुण्यांचं शुभागमन झाले. आगरी सेना वसई तालुका युवा अध्यक्ष आशुतोष भरत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खास टॉस आहे या स्पर्धेकरता. ॲडव्हेंचर बॉईज ज्यांची मेहनत आहे संपूर्ण आणि निधी स्पोर्ट जे टायटल आहे या स्पर्धेचा. उद्या निधी दिदीचा वाढदिवस आणि तेच औचित्य साधून ही स्पर्धा आपण नेहमी बघतोय. एका साईडला आकाश चव्हाण, एका साईडला निलेश भोईर हे दोन कॅप्टन पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा सेम फॉर्मॅट असेल. 6 ओव्हरचा मॅच आणि टॉस कोण स्वीकारेल? चला कॉइन स्पिन केला जातोय. निधी स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर बॉईज. पाहुण्यांना विनंती केली दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचंय. ॲडव्हेंचर बॉईज आला आणि निधी स्पोर्ट टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये काय अंदाज आला? कुठे थोड्या चुका झाल्या, संघ कमी पडला? थोडं बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये थोडं कमी पडली. आता चांगला प्रयत्न असेल या मॅच मध्ये. हा नक्कीच. आणि स्वराज्य स्पोर्ट कुठे कमी पडला? फिल्डिंग मध्येच कमी पडलो. आता ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न असेल. आता धर मारामार दिसतं. नक्कीच मॅच ऑन झालाय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. थँक्यू. आमचा भावेश पुणेकरदा बदलाला कोहिलाची जान. आमचा भावेश पुणेकरदा बदलाला कोहिलाची जान. थँक्यू सो मच. भावेश पुणेकर यांचं हे गीत वाजलं गेलं. परंतु इथं समोरून कोण येत आहेत? भावेशजी जोगळे एक अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत. नेहमीच चांगला सपोर्ट असतो भावेशजी जोगळे यांचा आणि ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. या मॅच कडे 61 धावसंख्येचं टार्गेट होतं. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किसन हा गोल्डन डकचा शिकार बनलाय. विनीत बुरकुंड या गोलंदाजाला ही विकेट सापडली. खरं तर भरत राऊत आणि तुषार सोनवणे यांचा आभार मानावं तितकंच कमी. पहिल्या इनिंग मध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलाय. त्याच्यानंतर JTCचं थेट नीटनेटकं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेला साता समुद्रा पलीकडे दाखवलंच होतं आणि बरेचसे प्रेक्षक जोडले जात आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मी स्वागत करतोय. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा चषक, द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024. आता इथे नेमकं काय घडलंय? व्हाईट बॉल टाकलाय. मिलिंद आणि विनोद हे दोन खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये विनोद चांगले बॅटिंग करून गेला होता आणि आता चांगला फटका बॅटरचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा बॅटर तडकावतायत. तिसरी धाव घेण्याची करतायत घाई. पाहता पाहता इथे पूर्ण होत आहेत 3 धावा. स्कोर मूव्स ऑन 4. धावसंख्या 4. अक्षयची साटम आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांना पाहिलं होतं. विनर विनर लुझर लुझर अशा मॅचेस आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. स्लोवर बन आणि चांगला टर्न प्राप्त केलेला होता. खाली राहिला होता चेंडू पडल्यानंतर. धावसंख्या 4. चेंडू टाकून चालू 3. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. वेलकम अक्षय पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. 3 बॉल आणि 4 धावा. मॅच रंगेल यात काही शंका नाही संदीप सर, कारण की मॅच जबरदस्त तडाखा पाहायला मिळेल या मॅच मध्ये. रंगाबी लागेल बॅटरला. हो हो काय घडलं बघूया. साटम बंधू त्या ठिकाणी आहेत. काय घडलंय चर्चा करतायत दर्पण म्हात्रे आणि अक्षय साटम यांचे बंधू या ठिकाणी आहेत. काय घडलं बघूया. चर्चा तर चालली आहे आणि डिसिप्लिन आपल्याला खेळाडूंचं बघायला मिळतं. जे काय पंचांचे निर्णय येत आहेत त्यांच्यावर ते संतुष्ट होत आहेत, समाधानी होत आहेत. नॉट आउट म्हणजेच नाबाद राहतोय. परंतु चांगला चेंडू टाकलाय या वेळेला विनीत बुरकुंड या गोलंदाजानं. नक्कीच डाऊटफुल भरपूर होत आणि म्हणूनच योग्य डिसिजन पंचाच्या माध्यमातून येत आहे. चेंडू होता डाऊटफुल परंतु फलंदाज तिथे झाला फुल. ओहो अगोदर तर शंका होती परंतु आता शंकेचं निवारण मी करतोय. चांगला चेंडू त्रिभा उद्ध्वस्त करतो बॅटरचा. विकेट डाऊन. दुसरा धक्का गॉन. दोस्ती यारी
अगोदर उल्लेख केला होता की कोण होईल फुल, मात्र झाली दांडी गुल. अगोदर डाऊटफुल होता, इथे डाऊटच क्लिअर केलाय. म्हणूनच जर एखादा निर्णय तुमच्या अपोजिट असला तरी हार म्हणायची नाही, पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवायचा आणि असा कमबॅक करून दाखवायचा की त्रिफळा उद्ध्वस्त केलाय गोलंदाजाने या बॅटरचा. परंतु एक लक्षात येत नाही अक्षय, 60 धाबा ज्या 61 धाबा आहेत त्या कठीण नाही आहेत या अंडरआर्म क्रिकेटमध्ये, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने ते कठीण करून घेतलंय. त्यांचे महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. विकेट्स हवी होती विनोदची, जो विनोद मागच्या मॅच मध्ये चमकला होता, त्याची चमक धमक त्याने दाखवली होती, त्याला झटपट बाद केलाय. नवीन बॅटर आलाय सूरज, मोठा फटका खेळला जातोय. चेंडू ऑन साइडला कोण काढला जातोय, फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही, सीमारेषेला स्पर्श केला जाईल का चेंडूद्वारे. बॅटर पूर्ण करतात 3 धाबा, 4थी धाव सुद्धा होते पूर्ण. या धावून पूर्ण केलेल्या 4 धाबा, चौकार 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 8 वर 8. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात आल्यात 2 विकेट्स, 8 धाबा. थँक्यू डीसे. अक्षय, मला असं वाटतं की शिवतेची गोलंदाजी फलंदाजी सर्व काही धार आहे आणि त्याच्यावर त्या टीमची मदार आहे. मात्र एकविरा बाकीपडा टीमला विसरता कामा नये, कारण की 1 विकेट जर मलिंगा गेलाय, त्यानंतर अगोदर किसन गेलाय, सूरज आहे ना तिथपर्यंत गेम ऑन आहे आणि मिलिंद यांचा अटॅकिंग बॅटर आहे. आज कशा प्रकारचा पावित्र्य अद्यावत करेल. पॉवर प्ले 1 मध्ये तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा बोलबाला राहिलाय. 8 रन्स फलकावरती. प्रेक्षकांच्या माहिती करता ही मॅच 2 टीम एक मॅच जिंकलेत. इथे जो जिंकेल ना तो डायरेक्ट संडेला येईल. हो काय चेंडू, अप्रतिम, काय टर्न, काय स्पीड आणि इथे चेंज ऑफ पेस सगळं ओके मध्ये दिसते. हसन शेखने घेतलाय मिलिंदचा विकेट. आणखीन एक विकेट डाऊन. ऍक्शन बघा कशी झाली हसनची. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ त्याची आठवण करून दिली. ज्यावेळेस ते विकेट मिळवायचे तसे 2 हात वर करायचे. खास करून ऑफ स्टंपच्या दिशेने स्पेशलिस्ट म्हणून गणलं जायचं ग्लेन मॅकग्राथ या वेगवान गोलंदाजाला. तसंच इथे हसन उंची चांगली आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याला बारीक सारीक गोष्टीचं ज्ञान आहे. नक्कीच डॅन आहे. याच ग्राउंडवरती 4 बॉल 1 धावेची गरज असताना सरळ फायनलच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते आणि ती शिवतेजनी नंबर 1 ची ट्रॉफी उचलली होती याच ग्राउंडवरती. म्हणूनच गावराईपाडा विरुद्ध ती मॅच होती. पहिल्या बॉलवरती विकेट पहिल्या ओव्हरमध्ये देखील आलाय, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आलाय. पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन ड्राईव्ह केला जातोय, थोडं जखडून ठेवलंय बॅटरला. 1 धाव व्हॅल्युएबल आहे आणि एका धावेने धावपळक 9 धावा. 6 ओव्हरचा फार कमी फॉर्मॅट असतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ही खासियत आहे भावेश पुणेकर आणि संपूर्ण या टीमची, या संस्थापक चषकाची. ओरम क्रिकेटला सुद्धा 3 ओव्हर 4 ओव्हर मॅच असतो आणि काही ज्या स्पर्धा असतात तिथे जास्त ओव्हरचा मॅच पाहायला मिळतो. तिथे 6 ओव्हरचा गेम आणि 6 ओव्हरमध्ये 9 विकेट राखून ठेवणं देखील महत्वाची गोष्ट आहे. 2 बॉल 9 धावा. इथे आता रामपाल बॅटर चेंज केले, बघूया त्या बॅट मधून आता किती धावा येतील. काय वाटते संदीप सर, मॅच पुन्हा एकदा 50-50? येस, तेच आपण म्हणूया. चांगली गोलंदाजी होतोय, टिचून मारा होतोय, फलंदाजाला जखडणारी गोलंदाजी. पुढचा बॉल हसनचा डाऊन द लेग, वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा भरपूर आले. त्या टुर्नामेंटची खासियत राहिले कालपासून एक्स्ट्रा धावा. पालनापाडा टीमचा विचार केला, पहिल्या मॅच मध्ये 27, दुसऱ्या मॅच मध्ये 25. या 2 मॅच मध्ये ते पराभव का झाले तर एक्स्ट्रा धावेनेच, त्याच मार्जिननेच पराभव झाले. म्हणून एक्स्ट्रा धावा या ग्राउंडवरती डोकेदुखी ठरणार आहे. शिवतेज टीम चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आज ऑरेंज आर्मी ही जर्सी त्यांच्या खांद्यावरती आहे. ब्लू आर्मी सध्या निराश आहेत, मात्र सूरज आहे. सूरज हा असा घातक खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट जास्त पसंत आहे आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये या खेळाडूचं भरपूर नाव आहे. ज्याला भावेश पुणेकर मिनी जगत सरकार म्हणतात, त्यांचा आवडता खेळाडू सुद्धा आहे.
सूरज याला मिनी जगत सरकार असं म्हटलं जातं. लुक सुद्धा तसंच आहे, स्टाईल सुद्धा तशीच आहे, कॅप्टन सुद्धा चांगला आहे, तो चांगला फिल्डर देखील आहे. पण हसन शेख अनेक उन्हाळे पावसाळे अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांनी पाहिलेत असा खेळाडू, जबरदस्त कमबॅक. काय करावं कसं करावं हे हसनला ठाऊक आहे. बघूया हसनची ठसन आता सूरज कशा प्रकारे देईल. पुढचा बॉल सूरज करता. हो, चांगला ब्लॉक मध्ये चेंडू केला होता बॅटरने, जागा बनवली आणि आडव्या बॅटने हा चेंडू फिल्डरच्या हातामध्ये जातोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू निघून गेला होता. 2 धावेने धावपळक आता पुढे येईल 12च्या घरामध्ये. हळूहळू वारा देखील येत झालाय. धावा 12 झाल्यात आणि चौ बाजूने भगवे झेंडे जे लहरत आहेत ना ते स्पष्ट दर्शवित आहेत की वारा आलाय. मिडॉनच्या वरून हाताला गुदगुली करून चेंडू निघून गेलाय सरळ स्ट्रेट संकेत जाधव कडे. पुन्हा एकदा 2 धावा. पॉप्स प्रयत्न चांगले होते मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावपळक आता पुढे आलाय 14च्या घरामध्ये. 4 बॉल 14 61 धावांचा पाठलाग करत असताना दुसरी ओव्हर बॅटिंग करत असताना एकविरा स्फोट वाकीपडा ड्राईव्ह केलाय. चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका होता. 2 धावा काही रोखल्या जाऊ शकत नाही. आता सावध पवित्र अद्यावत गेम स्टार्ट करण्याचा प्रयत्न आहे. जिथपर्यंत सिंगल डबल खेळाल पहिल्या 3 षटकां 4 षटकांमध्ये तिथपर्यंत धावा येत राहतील. विकेट क्रीजवर ठेवणं ही बॅटिंग करणाऱ्या युनिट विचार केली. गोलंदाजी करणारा संघ चांगली फिल्डिंग विकेट आणि डॉट बॉलचा विचार मनामध्ये आहे. 16 धावा 5 बॉल. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. हसनचा हा शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. कशा प्रकारचा चेंडू असेल. अरे बॅटने खेळायचा होता. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. शिवम एका हाताने पकडण्याचा प्रयत्न होता चेंडूला. मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचा फायदा वाकीपडा टीम उचलेलच यात काही शंका नाही. जिथे 1 धाव असते तिथे येत आहेत 3 धावा. खराब एफर्ट्स खराब फिल्डिंग आणि या क्षणाला 2 ओव्हरमध्ये 19 धावा. कमबॅक केलाय संदीप सर. पहिल्या ओव्हरला 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. कमबॅक करणं गरजेचं आहे. काळेनुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार तो कमबॅक होतोय. घेऊया एक डीजे ब्रेक आणि चर्चा जारी राहील. थँक्यू सो मच अक्षयजी. 2 षटकांमध्ये 19 धावा, गडीबाज सलत 3 आणि 24 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 42 ची गरज. 10.50च्या सरासरीने या 42 धावा पूर्ण कराव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर. अर्थातच सलग 4 दिवस पुढे जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. नामवंत क्रिकेटची स्पर्धा आहे. या वसई तालुक्यातील मी म्हणेन की सर्वात मोठी अशी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आहे आणि संपूर्ण श्रेय जाते भावेजी पुणेकर यांना जे या ठिकाणी उपस्थित आहेत. इनसाइड आउट चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. 2 धाव पूर्ण करतायत. संधी मिळाली 3री धाव घेण्याकरता. सोनू याचा खराब थ्रो आणि 3 धावा होत आहेत पूर्ण. 3 धावाच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 22 वर. स्कोर मूव्स ऑन 22. बरेच रील आपल्याला बघायला मिळत आहेत टिकटॉक वर. त्याच्यामध्ये एखाद्या फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर तो रील्स मध्ये दाखवतोय. परंतु तो कसा आउट झाला एका वेळेस तर तो कधी दाखवत नसत. ते रील नसत. म्हणजे कुणीही जो कलाकार आहे ते आपलं सर्व जे चांगलं आहे ते दाखवण्याचं काम करतायत. आज किरू पाटील इथे दाखवे सलग बरेचसे रील्स त्यांच्या पाहायला मिळत आहेत. अर्थातच बरं वाटतं. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. या 2 धावा मिळाल्यात बॅटरला. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकतोय. धावा लागल्या जातात 25 वर. 25 टार्गेट आहे 61 या धावसंख्येचं. काय वाटतंय रोखलं जाईल काय गोलंदाजा करवी की फलंदाज इथे वरचढपणा दाखवतील? नक्कीच काहीच समजू शकत नाही या मॅच मध्ये. कधी गोलंदाजी करणारा संघ वरचढ दाखवतो, कधी बॅटिंग करणारा. कमबॅक दोन्ही टीम करतायत. चान्स दोन्ही टीमला मिळतायत आणि इथे चान्स मिळाला होता हसनला.
इंजरीनी त्रस्त आहे, म्हणूनच अगोदरचा जर हसन असताना तरी इझिली कॅच कॅरी केली असती. मात्र हसन दुखापत आहे तरी सुद्धा तो चांगला एफर्ट देतो आपल्या संघाकरता. पुढचा बॉल हो कोवळटपदा चेंडू होता, पुढे येऊन थोडासा खेळून काढला जातोय. डिरेक्ट हिट केलंय. 2 धावा पूर्ण केल्यानंतर तिसरी धाव घेण्याची संधी आहे. जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना एक खेळाडू 3 धावाच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली 28 वर. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा लागल्या जातात 28. टार्गेट होतं 61. 6 षटकांमध्ये 61 धावा बनवायच्या होत्या. सर्व काही व्यवस्थित होतं एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम्स. जी गरज आहे ती गरज पूर्ण केली जाते. सूरज एकाकी किल्ला लढवतोय. 8 बॉलचा सामना केलाय. 8 बॉल मध्ये 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा बॅट बदलली जात आहे. पूर्वी 11 खेळाडू असायचे आणि 11 खेळाडूंकडे फक्त एकच बॅट असायची. आता 11 खेळाडूंची जर गणना केली तर त्यांच्याकडे 60 ते 70 बॅट्स आपल्याला सापडतील. लक्ष्य नक्कीच वेळेनुसार क्रिकेट बदललंय. पहिला प्रत्येक खेळाडू टाइमावर यायचा, आता सर्व खेळाडूंना शोधून कॉल करावं लागतं तरी अवेलेबल नसतात. 9 प्लेयर जागेवरती होत नाही संदीप सर. त्याचं कारण आहे बदललेलं क्रिकेट, बदललेले माणसं. अगदी बरोबर. माणसं बदललेत. क्रिकेट काळ सुद्धा बदलला तरी या ठिकाणी आपल्याला क्रिकेट साधारणतः चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. चर्चा आपण करूया. काही स्कोर आहे. धावसंख्या आहे ती 29. प्रत्येक चेंडू मागे आम्ही वर्णन करतोय तुमच्या धावसंख्येचं. 29. थोडस फ्लाईट जास्त होती. जागा बनवली. 1 धाव पूर्ण केली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. ओव्हर थ्रो. 2 धावा सूरज पूर्ण करतोय. 2 धावाच्या मदतीने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकं समाप्त झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 31. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा होतील काय? शंका आशंका निर्माण झालंय. शंका आशंका प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. जे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. गीत उद्या वाजेलच कारण की उद्या आहे खास दिवस, निधी दिदीचा वाढदिवस आणि हे 8वं पर्व आहे. 8वं वर्ष. सुरुवात छोट्या टुर्नामेंट पासून केली होती. हळूहळू अपडेट होत राहिलं. मग मालिकावर LED TV, अंगठी, त्यानंतर आज वॉशिंग मशीन आहे, बायसिकल होती गेल्या वर्षी. सर्व गोष्टी आहेत. शानदार शामियाना. अंडर क्रिकेटमध्ये इतकं चांगलं आयोजन नसते आणि या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ही मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्याचं कारण आहे चांगले संघ. ओपनचे प्लेयर्स देखील सुमित डेकले सारखा बाहुबली प्लेयर याच टुर्नामेंटला खेळून गेलाय. प्रशांत गरत दरवर्षी येतात. अक्षय सोनी वगैरे सर्व प्लेयर्स आहेत. उद्याला ते ओपनचे प्लेयर्स नक्कीच पाहायला मिळतील. म्हणून भावेश पुणेकर आणि कंपनीला सॅल्यूट असेल स्पर्धेकरता. आता भावेश पाटील आलाय बॉलिंग मार्कवरती. अंडर क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. भावेश पॉप्स एक अप्रतिम गोलंदाज, म्हणजे ज्याच्याकडे पत नाहीत तरी सुद्धा धावा येत आहेत. सेन्सिबल क्रिकेटने सुद्धा धावा येऊ शकतात. हे ताजं उदाहरण आहे या स्पर्धेचं. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ऑन दी अप पद्धतीचा हा फटका मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफ पर्यंत चेंडू गेला आणि प्रत्येक चेंडूवरती जर धाव आला ना तर बॉडी लँग्वेज एक वेगळी दिसते फिल्डिंग करणाऱ्या टीमची. सध्या चुका भरपूर केल्या, इथून चुका दुरुस्त कराव्या लागतील फिल्डिंग करणारा शिवतेज या संघाला. कारण की ही मॅच जो जिंकेल ना तो रविवारी डायरेक्ट येईल टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल. इथे जो हरेल त्याला एक संधी असेल. आज स्वीप करायचं होतं. यावेळी मात्र पायावरती चेंडू. एक डॉट बॉल. आता बॉडी लँग्वेज पुन्हा एकदा बदलेल. एक क्षण महत्वाचा असतो संदीप सर आणि तो क्षण या क्षणाला येईल का शेवटेच संघाकरता. पहिला डॉट बॉल येतो एवढ्या चेंडू नंतर. अगदी बरोबर. परंतु विकेटचा शोध सुरू आहे. ती विकेट मिळावी लागेल अन्यथा हा घाव जास्त वाढू शकतोय. म्हणून बघूया आता 36चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये आलाय. 36 रन झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऋतिक स्वतः जातोय. एसटी रक्षक एका धावेने धावफलक पुढे येईल. 37 इक्वेशन सिच्युएशन कडे पुन्हा एकदा जाणार आहोत आपण या एका चेंडू नंतर. 13-24 शेवटचा बॉल शिल्लक या 4थ्या ओव्हरचा. रामपाल देखील एक चतुर बॅटर आहे. आता फील्ड थोडस
अजून चेंज केलं जाते. मिड ऑन मध्ये सोनूला आणलं जाते आणि हसन शेख लॉंग ऑन मध्ये गेलाय. मिड ऑफ देखील आहे, थोडा वाईड आहे आणि लॉंग ऑफ थोडा वाईट आहे. मिड विकेट शॉर्ट आहे, डीप मध्ये मिड विकेट आहे. वाईड ऑन लॉंग ऑन जास्त वाईड देखील आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर नाहीये, मात्र कव्हरला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं, चांगला स्टॉप केलाय. जर हा चेंडू अडवला नसता तर कदाचित 2-3 धावा येऊ शकल्या असत्या. 4 ओव्हरमध्ये काय झाले तर 4 ओव्हरमध्ये धावा आहेत 38 धावा. येणारे 12 बॉल 23 धावेची गरज, म्हणजे 11.50 धावा संख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. 12 बॉल 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. एकविरा स्पोर्ट वाकीपडा वर्सेस शिवते स्पोर्ट चंद्रपडा, दोन्ही टीम विनर टीम आमने सामने. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, HM साऊंड ऐकूया आणि पुन्हा एकदा चर्चा जारी राहील संदीप गावंड सरांनी. चर्चा नावाची आई खरोखर चंडीच्या आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. नक्कीच एक नंबर ही स्पर्धा आहे. संदीप सर, या स्पर्धेमध्ये स्टॉल देखील लागलेला आहे, चिकन स्टॉल. जर फास्ट फूड स्वखर्चाने जा, त्या ठिकाणी झाडाखाली आहे कॅमेरामॅनच्या अगदी राईट साईडला, तिकडे जाऊन स्वखर्चाने कमी दरात चांगल्या क्वालिटी दर्जाचं चिकनची थाली आहे. बस ऍड करायला पाहिजे त्यांची. चर्चा करूया आता. चेंडू हवेमध्ये आहे, या विकेटची चर्चा होईल. जी आवश्यकता होती, बारी बक्कम भागीदारी या ठिकाणी तोडली जाते, मोडली जाते, फोडली जाते. तिसरा धक्का, 3 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 38. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकरदा मल्लाला कोहिलाची जान. थँक्यू. लाखो दिलोची जान भावेश पुणेकर दादा यांच्यावरती आधारित हे टायटल सॉन्ग. पहिल्या बॉलवरती विकेट जास्त गेलेत. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आणि या 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती. ज्यावेळी पहिला बॉल येतोय ना, काहीतरी इथे घडताना दिसतंय. जास्तीत जास्त विकेट्स जाताना दिसतात. 38 वर 4था धक्का लागलाय. ह्या आधी आपण उल्लेख केला 3 विकेट, परंतु इथे पाहिलं तर काय हा 4था धक्का लागलाय. आणि नवीन बॅटर आलाय संकेत. गोलू याला आता बंद केलंय, म्हणजेच त्याला बोलण्याकरता जागाच ठेवली नाही. लगातारच्या 2 चेंडू निर्धाव टाकलेत विनीत बुरकुंड या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, चांगलं काम तो आपलं बजावतोय. आता ऑफ स्टंपच्या बाहेर डोकं खाजवतोय, कारण असे चेंडू पडल्यानंतर कानावर वेगळा आवाज ऐकायला येत असत. आता काय घडलंय, दर्पण भात्रे ज्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 3. धावसंख्या 39. पुढचा बॉल ॲनिमेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, ब्लाइंड स्ट्रोक बघायला मिळाला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी 2 धाबा होत आहेत पूर्ण. 2 धाबा, 2 धाब्याशी धाव फळक पुढे सरकला. धाबा लागले जात आहेत 41-41. 8 चेंडूंमध्ये आता 20 पाहिजेत. 8 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. अतिशय चांगली प्रोटेक्शन ह्या मॅच करता. मोठा फटका चेंडू हवेत आहे. शतरक्ष त्या ठिकाणी तैनात, तो करत नाही कोणती चूक. आणि या विकेटने गोलंदाज भागवतात संघाची भूक. विकेट डाऊन. 5वा धक्का, 5 गडी बाद. धावसंख्या 41. आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा आयोजन आहे हो भारी. आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा या चंद्रपडा गावाला पाऊसाला आज चषक मानाचा. मराठा सत्तापत ठेवलाय चषक मानाचा. थँक्यू सो मच डीजे. द ग्रेट मराठा संस्थापक चषक हा मानाचा तर आहे, परंतु हा मॅच सुद्धा फार महत्वाचा आहे. 5 चेंडू टाकलेत विनीत बुरकुंडने आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचं बहुमूल्य काम तो आपल्या संघाकरता करतोय. धावसंख्या आहे 41.
नवीन बॅटर दर्शन याने आल्या 6 धावांचं दर्शन दिलंय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमा रेषेपार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 क्या बात म्हणजे विजयाची 14. नक्कीच चांगला उल्लेख आपण केलात आणि हेच तर डायलॉग प्रेक्षक ऐकायला आल्यात संदीप गावण सरांचा. आणि ते कधी येईल तर या क्षणाला षटकार लागला आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. असं वाटलं होतं की आता मॅच झुकला गेलाय शिवतेजच्या बाजूने. पुन्हा एकदा षटकार आला आणि कमबॅक केलाय एकविरा स्पोर्ट वाकीबडा टीमने. दर्शन प्रजापतीच्या स्ट्रोक मधून काय जबरदस्त मोक्याच्या क्षणी शानदार असरदार दर्जेदार दमदार आलाय षटकार. बॉलिंग मार्कवरती हसन 6 बॉल 14. हसनची टसन आता असणार आहे सूरज बरोबर. पहिला बॉल कॅच उडवलाय कॉटन बॉलची संधी आणि पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. एक षटकार त्यानंतर कमबॅक विकेट डाऊन. अक्षय खरं तर हसनची जबरदस्त ठसन बघायला मिळाली या मॅच मध्ये. आल्या पहिल्या चेंडूवर त्याने विकेट पूर्ण केलेत. याआधी दुसरं षटक टाकलं होतं तेव्हा सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. इथे शेवटचं षटक टाकतोय तेव्हा सुद्धा तो पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. आता स्थिती अशी निर्माण झाली आहे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हव्या आहेत 14. याआधी 28 धावा बनवल्या होत्या. सूरज या बॅटरने त्याची खेळी या ठिकाणी वाया जाईल काय. फुल स्टॉप तर लागलाय मात्र आता नॉन स्टॉप बॅटिंग करावी लागेल. दर्शनला स्ट्राईकवर आणलं जाईल की इथे पिंटू काहीतरी वेगळं करेल का. ड्राईव्ह चांगला आहे फिल्डिंग चांगली आहे. या क्षणाला शिवतेजच्या बाजूने चांगलं होते. येणारे 4 बॉल आणि कंपल्सरी 13 धावा करायच्या. आता मॅच मध्ये आलाय फेरा आणि इथे मात्र आता धावा करायच्या 13. 4 बॉल 13. सर्वजण ज्या ट्विस्टची वाट पाहत होते जे फाईटची वाट पाहत होती तशी मॅच झाले. एक मोठा फटका पुन्हा एकदा एकविरा वाकीपडा टीमच्या बाजूने कमबॅक. एखादा डॉट बॉल शिवतेज संघ पुन्हा एकदा खिशामध्ये मॅच घालू शकते. हा बॉल फार निर्णायक आहे कारण की दर्शनकडे स्ट्राईक आहे. दर्शनाच आक्रमण करतोय मात्र इथे चांगला ड्राईव्ह चांगली फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. प्रत्येक धावेला व्हॅल्यू आहे प्रत्येक चेंडूला व्हॅल्यू आहे आणि प्रत्येक फिल्डिंगला व्हॅल्यू आहे. आता मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण बनेल या मॅच मध्ये. हे 3 बॉल आणि 11ची गरज. संदीप सर 2 षटकार मॅच फिनिश. एखादा डॉट बॉल बॅटिंग करणारा टीम इथे बाहेर देखील जाऊ शकतो. मात्र एक्स्ट्रा धावेचं काय तर इथे हा एक्स्ट्रा धाव येते वाईट बॉल 3 10. कधी कधी गोलंदाज मुद्दामून अशा प्रकारचे वाईट बॉल टाकतात जेणेकरून पुढच्या वेळेला त्याची कृती काय आहे ती लगेचच लक्षात येईल गोलंदाजाच्या. आता 3 मध्ये पाहिजेत 10 धावा. 3-10 10 का दम कोणामध्ये आहे. दर्शन मध्ये आहे का. फटका तर चांगला आहे मात्र व्यवस्थित कॅच कॅरी होऊ शकला नाही. पकडोगे कॅच जीतोगे मॅच हे क्रिकेटचं रहस्य आपण नेहमी म्हणत असतो. कॅच तो छूटा दिल भी टूटा आणि बॅटरने 4 रन लुटा असं म्हणावं लागेल. या 4 धावेने 2 बॉल 6ची गरज. चांगला फटका पाहायला मिळाला. तितकं चांगलं नियंत्रण होतं क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाचं. कारण जी आपण हाताची जी कृती आहे ती योग्य पद्धतीने जर केली असेल तर अर्थातच हा जेल टिपता आला असता. काही अडथळा सुद्धा आला असेल कदाचित फिल्डिंग मध्ये. अन्यथा भावेश कडून अशा चुका होत नसतात. अंडर प्रेशर कॅच असतो आणि कॅच भावेशला देखील माहिती आहे किती महत्वाचा होता. जाणून बुजून तर कोण कॅच सोडत नाही. मात्र या क्षणाला 2 बॉल 6 धावा. आमचे पाहुणे देखील जे आलेत ना ते आता पैसा वसूल त्यांचा झाला. इतके दुरून आलेत की मॅच कशी पाहिजे तर मॅच अशी पाहिजे. 2 बॉल 6 ही खासियत आहे द ग्रेट मराठा संस्थापक चषकाची. ग्रेट मॅच आणि ग्रेट फाईट पाहायला मिळते. 2 बॉल 6 ही टुर्नामेंट पुन्हा पहा. ही टुर्नामेंट पुन्हा पहा. एनर्जी ड्रिंक्स पोचवले जाते. खेळाडूंना पाणी पोचवलं जातोय. गोलंदाजाला सल्ला दिला जातोय चेंडू कसे पडले पाहिजेत. आणि आता 2 बॉल 6 काही कठीण नाहीये. नक्कीच तो सावकारणीचे थोडंसं जे समीकरण आहे ते बदललंय. गेम चेंजर खेळाडू मिळतोय
बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला कधी कधी असं जे पाणी जातो तो रिदम चेंज होतो. ज्यावेळी 30 बॉल 30 वर्ल्ड कप मध्ये रिषभ पंतने केलेली ती कृती आणि तिथून जो गेम चेंज झाला, मोमेंटम शिफ्ट झाला होता भारतीय संघाच्या बाजूने. काय तो मोमेंटम शिफ्ट होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने? निश्चित रूपाने तो मोमेंटम, कारण की चांगली बॅटिंग करतोय दर्शन, प्रत्येक बॉल बॅटवर येते, मात्र कुठेतरी तो स्टॉप झाला ना, तिथे रिदम चुकला. 1 बॉल 6 ही दुआदार गोल्डन सिक्सर येईल की ते हसन शेख काय जबरदस्त चेंडू टाकेल. 1-6 कंपल्सरी चेसिंग. पहिला मॅच असा टफ होतोय या टुर्नामेंट मधला. 1-6 ची गरज आणि दर्शनने दाखवून दिले त्याच्याकडे ताकद आहे. गोल्डन सिक्सर दर्शनने दाखवून दिले त्याचं प्रदर्शन अफलातून दर्जेदार. हा येतोय गोल्डन सिक्सर, थेट प्रवेश केलाय संडेला टॉप 6 मध्ये. या 6 ने 1000 रुपये भावेश पुणेकर यांच्याकडून. एकदा दर्शन करता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग, कसं कौतुक कराल संदीप सर? जबरदस्त बॅटिंग केली, अपेक्षा नव्हती त्याच्याकडून आणि हसन कडून ही चूक होईल असं वाटलं नव्हतं. हसन जो याआधी त्यांनी ठसन दिली होती त्याच हसन विरुद्ध दर्शन आणि षटकाराचं दर्शन दिलं. याआधी सुद्धा आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकला. ही इज अ बिजी प्लेअर, अप्रतिम खेळी त्याची जी संघाला जिंकून जाते. क्या बात आहे, जबरदस्त दर्शननी दाखवले आपलं खरं प्रदर्शन आणि दुसरं प्रदर्शन दाखवलं सूरज गांगुली. सौरव गांगुली सारखा सूरज गांगुली देखील पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच मध्ये मोठी नावं आहेत, मात्र मॅच फिनिश चांगल्या स्ट्राईक रेटने 2 षटकार 1 चौकार. मॅच विनिंग नॉक होता संदीप सर. 5 बॉल 18 या ग्राउंड वरती मोठे आहेत, 2 षटकार लागत नाही, मात्र अगोदर देखील जबरदस्त बॅटिंग केले आणि 1 बॉल 6. या षटकार जर आला नसतं तर इथे अजून 1 मॅच खेळावी लागली असते. जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हँडशेक करायचा आहे, अन्यथा पुढच्या वर्षी या स्पर्धेची वाट पाहू नका. 2000 टोटल. भावेश पुणेकर 1000, जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून 1000. दर्शन आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. दर्शनने दाखवलंय आपलं खरं प्रदर्शन. शंभू बलंगे खुश, सर्व टीम खुश. शिवतेज हरकत नाही, 1 मॅच तुमच्याकडे आहे. 2000 रुपये रोख जमा देखील केले. किरू पाटील रील स्टार आपली माणसं आणि ज्यावेळी आपले कलाकार पुढे जातात त्यावेळी प्राऊड फील होतं. एक आमच्याकडे देखील कलाकार आहे रील स्टार नायगाव मध्ये, कैलास पाटील आहे आणि आता किरू पाटील यांना बघतोय. किरू पाटील भरपूर मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार. ही संपूर्ण स्पर्धा कशी वाटली, कसा एन्जॉय केलं? 1 बॉल 6 अंडरम क्रिकेट मध्ये कसा एन्जॉय केला? भारी वाटलं मला 1 बॉल 6 बघायला. मस्तपैकी छक्का मारला त्यांनी इकडे, 1 नंबर. क्या बात आहे, सगळं 1 नंबर पाहायला मिळते. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपणच द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच करता भरपूर काही आहे, ट्रॉफी आहे, मेडल आहे, कॅश प्राइज आहे. एकविरा वाकीपाडा टीम जी टीम आहे ती आता सरळ संडेला येणार टॉप 6 मध्ये. रोज आपण 2 टीम वरती नेतोय.